नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण जो विषय घेतला आहे की तोच विषय आपण प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण जर पाहिलं असेल की प्रत्येक व्यक्तीने त्यांची जी कोणतीही कला असू द्या, ती कोणत्याही क्षेत्रात असू द्या, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने त्यांची उंची गाठायची आणि कशा पद्धतीने त्यांची प्रगती करायची, आपण या विषयावर बोलणार आहेत. त्याला आपण म्हणू शकतो बिझनेस कन्सल्टन्सी किंवा बिझनेस कोचिंग किंवा त्यांनी त्यांच्या क्षेत्रामधलं कन्सल्टन्सी. आता मी बोलणार आहे की आज आपण टूर्स अँड ट्रॅव्हल्स या क्षेत्रामधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स या क्षेत्रामध्ये गाडी घेण्यापासून तर तिचा बिझनेस कसा करायचा आणि त्यानंतरून त्या बिझनेस बरोबर एक मोठा उद्योग कसा उभारायचा ह्याच्याबद्दल बोलणार आहे. आता नमस्कार, आजचा व्हिडिओ अशा लोकांना समर्पित आहेत की ज्या लोकांना नवीन टूर्स अँड ट्रॅव्हलची गाडी घ्यायची आहे, ज्या व्यक्तींकडे टूर्स अँड ट्रॅव्हलची गाडी आहे त्या व्यक्तींना बिझनेस वाढवायचा आहे आणि ज्या व्यक्तींचं स्वप्न आहे की मला टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये करिअर करायचं आहे, त्याच्यानंतरून ज्यांचं स्वप्न आहे की मला टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस चालू करायचा आहे आणि ठीक आहे, हे सगळं असूनही की त्यांना असं वाटतं की मला अजून काहीतरी करायचंय, तर त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रामध्ये बिझनेस करीत असताना तर त्यांनी बिझनेस कन्सल्टन्सी बिझनेस चालू करून जास्तीत जास्त लोकांना उद्योगामध्ये यशस्वी करण्यासाठी मदत करावी. आता हे मी तुम्हाला का बोलतोय की आज आपण पाहतोय की बरीच लोक गाड्या घेण्याच्या द्विधा मनस्थितीत अडकल्या. मग त्यांना आपण बाहेर काढणं, त्यांना योग्य मार्ग देणं आणि योग्य प्रकारे त्यांना सल्ला देऊन त्यांना गाडी घ्यायची की नाही घ्यायची या मार्गावर घेऊन जाणं. आणि त्याच्यानंतर बरीचशी लोक फायनान्स क्रायसिसमध्ये अडकल्यात की ज्यांच्या गाड्यांना धंदा भेटत नाही, एम आय थकलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांची एम आय वेळेवर जात नाहीत. अशा लोकांना मार्गदर्शन करून त्यांचे एम आय वेळेवर जाण्यासाठी, त्यांच्या गाडीचा धंदा वाढण्यासाठी, त्यांची प्रगती करण्यासाठी आपण तुम्हाला मदत करू. त्याच्यानंतरून बऱ्याच लोकांक गाड्या भरपूर आहे पण त्यांना एक प्रोफेशनल ऑफिस टाकायचं आहे, पण त्यांना कुठंतरी थोडंसं मार्गदर्शनाची आवश्यकता असती. ते कुठंतरी त्यांच्या गाड्याच्या ट्रॅकमध्ये फसलेले असतात, ड्रायव्हरच्या ट्रॅकमध्ये, पेमेंटच्या ट्रॅकमध्ये. तर त्यांना कुठंतरी प्रोफेशनली बिझनेस चालू करण्यासाठी आपण त्यांना मार्ग दाखवू. आणि ज्यांच्याकडं बिझनेस पण आहे, सगळं आहे, पण त्यांना असं वाटतं की अजून आपण काय करू शकतो, तर त्यांनी प्रॉपर कन्सल्टन्सीचा त्यांच्या क्षेत्रामध्ये बिझनेस चालू करून जास्तीत जास्त लोकांना मार्ग दाखवावा आणि जास्तीत जास्त लोकांना उद्योजक बनवावं टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रातल्या, की त्यांच्यासाठी त्यांनी मदत करावी. त्यांनाही आम्ही व्यवस्थितरित्या कन्सल्टन्सीचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रातला कसा बिझनेस चालू करायचा हेही आपण त्यांना मार्गदर्शन करू. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला 1 ते 4 पैकी कुठल्याही समस्येमध्ये जर तुम्ही जात असाल आणि जर तुम्हाला वाटतं याच्यातून बाहेर यायचंय, तर निश्चित आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये एक उंच भरारी घ्या, उंच भरारी घेऊ शकता. तुम्ही कुणीही असाल टूर्स अँड ट्रॅव्हल क्षेत्रामधले आणि तुमची इच्छाशक्ती असेल की मला या बिझनेसमध्ये मोठं करिअर करायचंय, तर आम्ही तुम्हाला ह्या 4 प्रकारे मदत करण्यासाठी, कन्सल्टन्सी करण्यासाठी आम्ही तुम्हाला तयार आहे. फक्त तुम्हाला आमच्या टीम संगे कॉल करून संपर्क साधायचा आहे, माहिती घ्यायची आहे आणि तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस एक चांगल्या प्रकारे प्रोफेशनल लेवलला करू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसे तुम्ही कमवू शकता आणि तुमची लाईफ एन्जॉय करू शकता, तुमच्या मनातलं स्वप्न पूर्ण करू शकता. तर मी हे आजच्या या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगतो आणि अधिक माहितीसाठी, संपर्कासाठी खाली लिंकवर नंबर दिलेले आहेत आणि तुम्ही जास्तीत जास्त आपल्या ट्रॅकमध्ये जी लोक आपल्या अडकलेत त्यांना बाहेर काढण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा,
जास्तीत जास्त लोकांना तुम्ही मार्ग दाखवण्यासाठी हेच तुमच्या हातून सेवा हो असं मी तुम्हाला विनंती करतो. कारण आपण एकमेकांनाच मदत करून बाहेर काढू शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच काम करायचं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा की ज्यांना या ज्ञानाची, या व्हिडिओची आवश्यकता आहे. तर मी या इथे थांबतो. आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.